सो हॅलो यूट्यूब, कसं काय मुंबई? मजेत? नमस्कार मंडळी आणि रामराम भाईयो. तर आज आहे आपली नाईट अजून. तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या या डेली ब्लॉगिंगच्या चॅनलवर. त्याचं नाव आहे प्रवीणची नीलपरी. तर आज आपली नाईट चालू आहे, पण आजचा दिवस आहे, रिलीव्हर शिफ्ट आहे, त्याच्यामुळे काय एवढं कंटिन्युअसली नाईट नाही राहणार आहे. सो फक्त आजचा दिवस, 2 दिवस सुट्टी, मग परवापासून परत मॉर्निंग चालू किंवा आफ्टरनून चालू, डिपेंड्स. डे बाय डे रोस्टर येतं, त्याच्यामुळे रोस्टर म्हणजे ड्युटी रोस्टा. तर त्यामुळे डायरेक्टली नाही सांगू शकत की कुठली शिफ्ट असेल किंवा केव्हा आपण तुम्हाला भेटू. तर आता आज आपली नाईट आहे, त्यामुळे संध्याकाळ नाही बोलता येणार, रात्रीचे वाजले 10 आणि आपण निघालो आहोत. पेट्रोल येईपर्यंतच आहे, येऊ शकतो आपण आरामात. सगळं चेकअप करून निघावं लागतो बाबा. हो, तर राईट मारून सिग्नल तर दाखवतो, मग गेले का नाही लोक? हा, तर आपल्या जर्नीला परत चालू झालेला आहे. परवा मे बी ट्राय करेन, पण पावसाळा जास्त असल्यामुळे ट्राय करताना पण विचार करावा लागतो मित्रांनो. तर बघूया, कारण का परवा सुट्टी असल्या कारणाने उद्या तर नाही जमणार, कारण का उद्या आज नाईट करून उद्या परत कुठे बाहेर निघणं म्हणजे विचार करावा लागतो मित्रांनो. एखाद्या मूवीचा आपण रिव्ह्यू करू शकतो उद्यासाठी. उद्याला एक मूवी बघून त्याचा रिव्ह्यू देऊ शकतो. तर मित्रांनो, माईक पण सेट झालेला आहे आपला आणि कॅमेरा पण. ऍक्च्युली थोडे दिवस आधीच मी ऍक्शन कॅमेरा घ्यायचा विचार करत होतो. गोप्रो साठी गेलेलो, क्रोमामध्ये दिसला म्हणून आपलं विचारपूस करायला गेलेलो. तर फीचर्स ॲज पर DJI Action 5च्या तुलनेत जरा मला वरखाली वाटते, कारण का जुनी कंपनी आहे गोप्रो, सगळं काय आहे. तरी पण एखादी नवीन कंपनी येऊन त्यांना कसं झालं म्हणजे माहिती आहे का तुम्हाला? आता गाड्यांच्या मामल्यात म्हणायचं झालं तर ऍक्टिवा जुनी कंपनी आहे, पण तिला टक्कर देण्यात ज्युपिटर पुढे निघून गेले. म्हणजे ऍक्टिवा हिरो आहे, हिरो गोप्रो, आणि ज्युपिटर आपण DJI Action 5 पकडू शकतो. काय कॉम्बिनेशन बनवते, वा वा वा. तर काही फीचर्स असे आहेत ना मित्रांनो गोप्रो मध्ये, सॉरी DJI मध्ये, ते गोप्रो नाही पछाडू शकत. हा, पण क्वालिटी म्हटलं, रगड म्हटलं, कारण का गोप्रो मध्ये काय होतं मित्रांनो माहिती आहे का? हा, गोप्रोला काय होतं मित्रांनो माहिती आहे का? गोप्रो मध्ये ग्लिचेस खूप आहेत, खूप म्हणजे अचानक तुमची बॅटरी ड्रेन होऊ शकते. तुम्हाला परत आता मी मोबाईल लावलाय, त्याचंच वजन आपल्याला जास्त वाटतंय. पण गोप्रोचं कसं आहे माहिती आहे? गोप्रो लावा आणि त्याच्यावरती त्याला माईक अडॅप्टर पण लावा आणि नंतर मग त्याला माईक अटॅच करा. म्हणजे हेल्मेटवर वजन नाही ना म्हटलं तरी या मोबाईल पेक्षा जास्तच झालं की. मग गोप्रो घेण्यात काय प्लस पॉईंट नाही वाटत, मग मोबाईल लावून चालेलच बरं. त्याच्यावरती आपल्याला मोबाईल मध्ये प्लस पॉईंट काय मित्रांनो, आपण माईक अटॅच करू शकतो डायरेक्टली, वायरलेस माईक. त्याच्यामध्ये सगळं वायर्ड असलं की मग फसून जाणार आपण त्याच्यात.
हा, गोप्रोने एक नवीन फीचर लॉन्च केलाय ब्लूटूथ वाला, पण आपण ब्लूटूथ माईक नाही वापरत ना. ब्लूटूथ जर माईक वापरत असतो आपण तरच त्याचा फायदा, नाही तर मग नवीन परत माईक घ्या त्याच्यासाठी आणि अटॅच करून परत नाही होत. त्यापेक्षा आजच एक यूट्यूबवर व्हिडिओ बघितला मी DJ Action 5चा. हा, DJ Action 5चा काय तर आपल्याकडे रिसिव्हर वाला माईक आहे, राईट. तर तो आपण डायरेक्टली त्याला अटॅच करू शकतो मित्रांनो. म्हणजे आपल्याला अडॅप्टर माईक हे ते घ्यायची गरज नाहीये. सो हा एक प्लस पॉइंट वाटला मला DJ Action 5चा. आणि अजून एक म्हटलं तर बॅटरी बॅकअप आहे. बॅटरी बॅकअप 4 तासांचा आहे मित्रांनो DJ Action 5ला, आणि गोप्रोला 2.5-1.5 याच्यामध्येच फसतात ते लोक. क्वालिटी म्हटलं तर 5K आलेले आहे त्यांच्याकडे, आणि 13 मध्ये 5K देत आहेत. बाकी DJI मध्ये DJI मी एवढं जवळ बघितलेलं नाही मित्रांनो, तो मी नाही सांगू शकत काही. अरे देवा, मला हेच आवडत नाही. हा चिखल पाऊस तर आहे नाही, आणि हे लोक उडवतात ते वेगळं. मग माईक सॉरी कॅमेरा पुसा जाऊ दे. तर मला म्हणायचं होतं, आता पूर्ण फुटेजची वाट साईडला थांबवून आपण करून घ्यावं, पुसून घ्यावं सर. तर होल्ड करा, इथेच आपण ऍड करूया नंतर परत. चला, हा, तर आपण होतो DJ Action 5 आणि गोप्रोचं लो लाईट फीचर पण एवढं नाही खास. पूर्ण काळोख अंधारी रात्र होऊन जाते, त्याच्यामुळे मला वाटतंय की आपण जर इन्व्हेस्ट करायचे तर Action 5 मध्ये करावे. DJ Action 5 श्रीमानच्या भाषेत चोम्यामध्ये. आम्ही बघतो श्रीमानचे व्हिडिओज ब्लॉग्स बघतो, त्याच्यात त्याने Action 5ला नाव ठेवलंय चोम्या. चोम्या नाही पण तो गडगोम्या आहे सर्वात. हा बघ, आगरे आला परत. अरे काय एवढी गरज आहे काय? हा, उडव त्याला. एवढी घाई करायची गरज काय आहे पावसातून, ते पण चुकून सरकला आणि घुसला पुढच्या गाड्यामध्ये. अरे सोडा, जाऊ दे, त्यांना त्यांचं बघू द्या, आपण आपलं बघूया. मित्रांनो, वडील सांगत होते आताच निघताना की बाबा रॅश ड्रायव्हिंगवरती 3000चं चलान लागू आहे पहिल्या वेळेस, आणि सेकंड वेळेस जर पकडलं आपल्याला तर 5000चं चलान लागू होतं, आणि तिसऱ्यांदा पकडलं तर डायरेक्ट लायसन्स कॅन्सल, बुक. परत लायसन्स काढावं, नाही ब्लॅकलिस्टेड होईल ना, मग लायसन्स पण देणार नाहीत. असं आहे, बघावं लागेल. मग आपण तर अशी आडवी तिडवी गाडी नाही चालवत मित्रांनो म्हणा, एवढी रॅश नाही ड्रायव्हिंग करत, जाणून बुजून. अरे हे काय पार्किंगची जागा आहे काय? एक एक हिरो लोक. हा बघ, हा दुसरा बैल. आज मला वाटतं चिखल उडणार आहे आपल्यावर बेकारवाला. आरामात जाऊया, काय घाई नाही आहे. 10:30 नाही यार, 10:19 झालेत. 11ची शिफ्ट आहे, आरामात जाऊया, नो वरीज. माझ्या मते तरी आपण रेनकोट घातला असताना तर कपड्यांची वाट नाही लागणार मित्रांनो. काळा हे आहे टी शर्ट घातलाय, पण ह्याच्यावरती येऊ शकतात ट्रेन ब्राऊन कलरचे. तर घालावं लागेल का असं वाटतंय मला. घालून घ्यावा साईडला लावून, बघू. हे असं असतं पावसाळ्याच्या टायमाला ॲडजस्ट करता करता नाकेनो येतं. हां, मग रफली आपण जाऊ शकतो ना, हे म्हणणं आहे माझं. चला लावून बघूया गाडी. लेट्स गो. पुन्हा एकदा आपण आलो आहोत रस्त्यावर. रस्त्यावर म्हणजे रस्त्यावरची गोष्ट नाही,
चला सिग्नल काढावे आणि आपल्या राईडला लागावे. ॲक्च्युली ह्याचं काहीतरी करून घ्यावं लागेल आपल्याला. पावसाळ्यातून खूप जास्त त्रास होतो आहे. हळूहळू होऊन जाईल मित्रांनो, काय त्रास नाही, पण सोल्युशन तर काढावं लागेल. तर मित्रांनो आपले आतापर्यंतचे 2 व्लॉग मी बाहेरचे केले आहेत. एक तर प्रणित मोरेला खूप खूप चांगला प्रतिसाद भेटला, मराठीत म्हणायचं तर प्रणित मोरेच्या ब्लॉगला खूप जास्त तुम्ही छान असा प्रतिसाद दिलात, त्यासाठी थँक्यू. आणि आता नवीन एक टाकलेला आहे CSTचा, CSMT CST नाही बोलायचं मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, CSMT. ओके, तर त्याच्या टूरचा एक ब्लॉग काढलेला आहे आपण. त्यालाही असा भरभरून प्रतिसाद द्या मित्रांनो आणि ब्लॉगची मजा घ्या, बाकी काही नाही. आणि मी जर तुम्हाला वाटत असेल अशा काही गोष्टी मी शूट केलेल्या आहेत तर मित्रांनो ॲक्च्युली ते जुन्या किंवा इंग्रजांच्या काळच्या किंवा त्यापासूनच्या गोष्टी चालत आलेल्या आहेत, त्यांनाच मी मोस्ट ऑफ शूट केलेलं आहे. तर असा वेगळा विचार काही करू नका. काही गोष्टी असतात ज्या क्लासिक असतात आणि ज्या जतन करून ठेवण्यासाठी राखीव ठेवल्या जातात, तर अशाच गोष्टी मी शूट केलेल्या आहेत मित्रांनो. सो वेगळा काही विचार करून त्याच्यावरती वेगळी कमेंट करू नका मित्रांनो. तर पुन्हा एकदा आजच्या रेग्युलर ब्लॉगमध्ये आपण आलेलो आहोत. विचार करतो असेच. आणि आजच्या ब्लॉगमध्ये ॲक्च्युली मी फेससुद्धा रिव्हील केला आहे माझा. सो मोस्ट ऑफ असं होऊ शकतं की माझ्या चॅनलचं फेससुद्धा ओपन करू शकतो मी. मोस्ट ऑफ होऊ शकतं, नाही असं नाही, पण खूप लवकर रिव्हील केला मी. ॲक्च्युली मॉनिटाईज झाल्यानंतर रिव्हील करणार होतो, पण त्याच्या आधीच रिव्हील झालेला आहे मित्रांनो. सो बाकी आपण अंधेरीला सुद्धा पोचलो आहोत. एक 23 मिनिटाचा ब्लॉग असतो आपला दररोज, तो काटछाट करून मी 9 मिनिटावर घेऊन येतो किंवा 13 मिनिटावर घेऊन येतो मोस्ट ऑफ. कारण काय झालं आहे मित्रांनो, आजकाल ब्लॉग हे मोठे नाही राहिले, छोटे छोटे राहिलेत, जास्त लवकर हे होतात. आणि मोस्ट ऑफ माणसाला आता टायमिंग नाही उरलेला तेवढा मोठे ब्लॉग बघायचा. सो छोटे जेवढे ब्लॉग बनवाल तेवढे फायदेशीर आणि तुमच्या चॅनलच्या ग्रोथला सुद्धा चांगले ते. सो मित्रांनो नवीन कोणी आलं असेल, मी पण नवीनच आहे मी म्हणा, पण एक चांगला हॅशटॅग आणि छोट्या टायमाचे ब्लॉग आपल्यासाठी खूप प्लस पॉईंट असतो त्यांचा. तर आता आपण आपलं नॉईज कॅन्सलेशन ऑन केलेलं आहे. माईकचं तर आहेच म्हणा. इन शॉर्ट नॉईज कॅन्सलेशन ऑन म्हणजे हेल्मेटचं वायझर मी लावून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे विंड नॉईज खूप जास्त कमी होतो आणि आपल्याला सुद्धा व्हिडिओ बनवायला हेल्प होते. पण व्हिडिओ बनवताना मित्रांनो मोठी गोष्ट ही आहे की आपला कॅमेरा सारखा पुसावा लागतो, बाकी काय नाही. तर हे बघा पूर्ण 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 संपला जमा व्हिडिओ. तर बसच्या मागे राहिलं तर अजून काहीच नाही दिसणार, सगळं ब्लरी होऊन जाईल. आता परत पुढे जाऊन थांबवा आणि साफ करून परत चालू करा. असं हा दिनक्रम आपला चालू राहणार आहे जाईपर्यंत मित्रांनो. गेलं संपलं जाऊन काय व्हिडिओ फुटेज काढणार मित्रांनो. म्हणून मी ॲक्च्युली
व्हिडिओ काढताना थोडा हे करतो पावसाच्या टायमाला मोठं. हे काय बघा संपलं. हे पोलीस काका हे दिसत असेल तुम्हाला? नाही दिसत आहे. चला साईडला लावा आणि मोबाईल पुसून घ्या. आता व्हिडिओ टाकणार मी. आता परत उघडा. ओके. तर पुन्हा आलो. काय व्हिडिओ येत आहेत हे बघा. RGB फेल मित्रांनो, RGB फेल. कडकवाले व्हिडिओ आलेत, कडक एकदम. थोडं येतेच कंटाळवा नाही, फक्त फुसाफुशी करा, बाकी सगळं मस्त आहे मित्रांनो. तर लेफ्ट साईडला महाराजांची मूर्ती आता छान दिसते मित्रांनो. हे बघा, तुम्हाला दिसत असेल तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एअरपोर्ट नाही दिसत आहे. थोडे जवळ जाऊन आपण बघू. हे पहा मित्रांनो, बोला शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय. हा, महाराज नसते तर आपण कुठे असतो मित्रांनो? विचार करा जरा, कुठे असतो? आपली भाषा काय असते? ह्याला जाऊ दे, टाकावं तर लागणार आहे मित्रांनो, पण ह्याला जाऊ दे. नो वरी.
हां तर आपण होतो व्लॉगिंग वरती. तर DJ ॲक्शन 5 माझ्या मते तरी चांगली चॉईस असेल आणि डायरेक्टली नाही घेता येणार मित्रांनो, EMIवर घेऊ. एवढी जास्त मोठी गोष्ट नाही, मोठी गोष्ट नाही डायरेक्ट घ्यायला. पण कसं आहे, आपण डायरेक्ट इन्व्हेस्ट करण्यापेक्षा आपण थोडे थोडे करून इन्व्हेस्ट करू, जेणेकरून कसं होऊन जाईल पटकन. काय मोठी गोष्ट नाही. बाकी तर चाललंय सगळं ओके ओके. तर बोलता बोलता आपण एंटर केलेला आहे सांताक्रूजमध्ये. कुठे काय, मी इथेच चुकतो मित्रांनो. आपण एंटर केलेलं आहे विले पार्लेमध्ये आणि कॅमेरा क्वालिटी आपली परत गेलेली आहे असं वाटतंय मला. काहीच व्हिडिओ नाही रे, नाही, पूर्ण व्हिडिओचा धज्जा आहे. परत थांबावं लागतंय का काय माहिती. नाही ठीक आहे, क्वालिटी ठीक आहे. हां बाकी काय नाही मित्रांनो. पाऊस जमा होतो ना, पाऊस बोलतो पाणी जमा होतं, त्याच्यामुळे त्रास होतो मित्रांनो व्हिडिओचा. प्रत्येक 5 मिनिटाला थांबणं म्हणजे मोठी गोष्ट होते मित्रांनो. एक अर्ध्या तासाच्या जागी 2 तास लागून जातात मग व्हिडिओसाठी. सो झालंच, लाईट फ्लिकर व्हायला लागतं. परत थांबून आपण व्हिडिओ घेऊ शकतो की नाही माहीत नाही. एक मॉर्निंगला पाऊस नसल्यावर व्हिडिओ काढेन मी. नाही मित्रांनो, झालं. परत थांबून पुसावं लागेल आपल्याला यार, म्हणून मला राग येतो हाच.